शुभ सकाळ सर्वांना. तुमचं दीप्ती बॉम्बे यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आता आम्ही आलो आहे पुण्यावरनं येताना काही व्हिडिओ काढायला मिळाला नाही कारण सोनूची तब्येत बिघडली त्यामुळे आणि घरी आलो तर खूप आवराआवरी करायचं राहिलं होतं. त्यामुळे आता आवरलं आहे थोडं आणि बाकीचं बाकी आहे. सोनू नाश्ता करून औषध वगैरे घेऊन झोपली आहे. बघा आणि बबड्या गेला आहे त्याच्या पप्पांबरोबर. त्याला थोडा वेळ पाठवले बाहेर कारण तो पण कंटाळला आहे. कारण घरी आल्यावरती खूप सारं काम होतं आणि आमच्या मागे काम चालू आहे ना बिल्डिंगचं, त्याच्यामुळे ते इतकी धूळ वगैरे. आता एक साईडला नाश्ता झाला आहे आणि स्वयंपाक घेतला आहे करायला. आणि त्यानंतर बबड्याची फरमाईश आहे की मला साबुदाण्याची पापड खायचे आहेत. तर माझे गेल्या वर्षीचे पापड संपलेले आहेत. आता म्हटलं थोडेसे त्याच्यापुरती बनवायला पाहिजेत कारण तो ना माझ्या बहिणीकडे खाऊन आला बटाट्याचे वेफर्स. तर त्या दिवशी बोलवता बटाट्याचे वेफर्स कर, पण मी ते काही केले नाही. आम्ही पुण्याला गेलो आणि आल्यानंतर आता बोलते मला साबुदाण्याचे पापड खायचे आहेत. म्हणलं चल ते तरी त्याला थोडंसं बनवूया. चला एक साईडला चाललं आहे. कढी भात केलं आहे कारण का सोनूची पण तब्येत ठीक नाही ना, तर कढी हलकी हलकी खायला कढी भात चांगलं. कढी भात केला आहे, कढी ठेवले शिजायला. आणि इकडे हे साबुदाणे मी रात्रीचे भिजवून ठेवले. छान असे साबुदाणे भिजलेत आपले. आता हे थोड्या वेळात हे करून घेते. पहिले म्हटलं स्वयंपाक करून घेते कारण सोनूला पण कसं नाश्ता वगैरे दिला आहे, पण तिला गोळ्या परत खायच्या आहेत ना, त्याच्यामुळे तिला पण जेवण द्यायला लागेल. म्हटलं पहिले स्वयंपाक करून घेते त्यानंतर मग हे साबुदाण्याचे पापड त्याला थोडेसे बनवते, जास्त काही नाही. हे बघा पाण्याला आपले आता चांगले उकळ आले. त्याच्यामध्ये आपण आहे ना हे बघा मीठ घालायचे, चवीप्रमाणे मीठ घालायचे, आपल्या अंदाजाप्रमाणे मीठ घालायचं. आणि त्याच्यामध्ये नाही बघा हे बटाटे आहेत बघा, मी ना अशी किसलेत ती बटाटी, अशी किसून घेते आणि स्वच्छ धुतले 2-3 पाण्याने. आणि ती बटाटी घालायची आपल्याला त्याच्यामध्ये उकळते. ह्याच्यामध्ये पाण्यामध्ये जास्त पाणी नाही ठेवायचं आपल्याला. थोडीशी बटाट्याला वाफ आली पाहिजे, अशी थोडी शिजले पाहिजेत बटाटी पण. हे बघा आता हे ना ह्याला उकळ येते तोपर्यंत आपण मिक्सरमध्ये मी साबुदाणा ग्राइंड करून घेते. साबुदाणा हे बघा छानपैकी आपला भिजला आहे, पण तो मी ना डायरेक्ट नाही टाकणार, मी मिक्सरमध्ये ग्राइंड करून टाकणार आहे. त्याचं खूप छान लागतात असे पापड साबुदाण्याचे. हे बघा ह्याच्यात आपल्याला एक छोटा तांब्या पाणी घालायचं आहे आणि ह्याला बारीक वाटून घ्यायचं आपल्याला. आता हे ना मी ना मिक्सरला ग्राइंड करून घेतलं आहे साबुदाणा. आणि इथे आपल्या बटाट्याला पण चांगली उकळ आले बघा, बटाट्याला पण चांगली उकळ आली. आता ह्याच्यामध्ये उकळल्या बटाट्यामध्ये आपल्याला बघा हे घालायचं आहे मिरची आणि जिरं पेस्ट करून घालायची. ह्याच्यात थोडं मीठ घातलं आहे, त्याच्यामुळे मिरची थोडंसं मीठ घालायचं पेस्टला फक्त. पाणी घालून पेस्ट करायची आणि मीठ आणि जिरं ते ह्याच्यात घालायची. चांगलं परत हलवून घ्यायचं आपल्याला. तर हे चांगलं आपल्याला असं थोडं चांगलं म्हणजे थोडं शिजून घ्यायचं. ते साबुदाणा पण थोडा शिजेल, थोडा बटाटा शिजला आपला थोडा शिजून जातो. मग त्याच्यामध्ये आपल्याला आता ही चांगली उकळ आली. आता ह्याच्यामध्ये घालायची आपल्याला ही साबुदाण्याची पेस्ट केलेली. हे बघा ती अशी घालून घ्यायची आपल्याला पूर्ण अशी. आता ह्याच्यात पाणी नाही घालायचं कारण साबुदाण्यात पण ग्राइंड करताना थोडं पाणी घातलंय ना, त्याला चांगलं शिजून घ्यायचंय. त्याला चांगलं ढवळून घ्यायचंय, त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचे. चांगलं साबुदाणा शिजेल तोपर्यंत शिजवायचंय आणि थोडं टेस्ट करायचंय. साबुदाणा चांगला शिजला पाहिजे आणि मीठ मिरची थोडी टेस्टला बरोबर आहे का ते पण टेस्ट करून घ्यायचे. मीठ कमी येते घालून घेते. पूर्ण टेस्ट करूनच बनवायचं कारण का आळणी असली तर मग त्या पापड्या चांगल्या लागणार ना साबुदाण्याच्या. आणि पूर्ण अख्खा साबुदाणा ठेवून पण तुम्ही बनवू शकता, पण ह्या पण खूप छान होतं. तुम्ही कधी करायचं असलं तर करून बघा. म्हणजे बटाटा किसून घालायचा आणि साबुदाण्याची पेस्ट करून घालायची. आपल्या खारोड्यांसारखंच होतं पण खायला खूप छान लागते. आणि खारोडी पण अशी फ्राय केली थोडी मोठी होते अशी छानपैकी. मी आता तुम्हाला हे सुकल्यावरती तळून पण दाखवेल, मग तुम्ही बघा कशी छानपैकी फ्राय होते ती. थोडं मिडियम गॅस करायचं आहे बघा, जास्त घट्ट पण आहे जास्त पातळ पण आहे. थोडं मिडियम गॅस करायचा
आणि झाकण देऊन थोडी वाफ काढायची, थोडं शिजून घ्यायचं आणि त्यानंतर मग प्लास्टिकवर घालायचं. आता तुम्ही म्हणाल मागे आवाज येतो, तर आमच्या इथे खूप म्हणजे काम जोरात चाललं इथे पाठीमागे, त्यामुळे इतकी इरिटेट पण होते आणि आवाज पण भरपूर येतोय. पण व्हिडिओ तर काढायलाच पाहिजे थोडी तरी, त्याच्यामुळे मी म्हटलं जाऊ दे, आज आवाज आला तरी चालेल पण व्हिडिओ थोडी काढूया आपण. त्याला थोडं बारीक गॅसवरती झाकण देऊन ठेवू. थोडा वेळ अशी थोडी वाफ काढायची, थोडं ते साबुदाणा आपला शिजल त्याच्यामध्ये आणि लगेच करायला घ्यायचं आपलं. आता पूर्ण पीठ रेडी आहे बघा आणि हे आता आपण घालून घ्यायचं आहे. आता मी इथे थोडंसं घालून तुम्हाला दाखवते किचन ओट्यावरती, नंतर बाकीचं मी बाहेर घालते. बाहेर खूप आवाज येतोय त्याच्यामुळे बाहेर मी काय बोलूच नाही शकत. गॅस बंद करायचं आहे. हे बघा असं घालायचं आणि इथलं असं पातळ करून टाकायची. खूप छान लागतं ते खायला सुकल्यावरती. जास्त जाड पण नाही घालायचं आहे, थोडंसंच घ्यायचं. जास्त पातळ पण पीठ बनवायचं नाही. आपलं आपण खारोड्यांना बनवतो ना इतकं पातळ नाही बनवायचं आहे पीठ हे साबुदाण्याचं. असं छानपैकी घालून घ्यायचे आपण. बाहेर मी काय बोलले ते आवाजच नाही येणार तुम्हाला, त्याच्यामुळे मी छोट्या प्लास्टिकवर असं घरात दाखवते घालून, कारण मोठा इथनं उचलू नाही शकत त्याच्यामुळे. आणि बाहेर मग मोठ्या प्लास्टिकवर घालते. साबुदाण्याचं हे पीठ केल्यामुळे ना साबुदाणा लवकर शिजतो पण, आणि फ्राय करायच्या वेळेला पण म्हणजे असं कधी कधी दुकानामध्ये कडक साबुदाणा मिळतो ना, आता हा डीमार्टचा वगैरे असला तर छान असतो मऊसूत, पण कधी कधी मग कडक असला ना तर मग ते कडक तोंडायला लागतं. मग हे बारीक केलं ना त्याच्यामुळे कडक वगैरे लागत नाही, छान लागतं एकदम खायला फ्राय केलं. आणि बटाट्याचा कीस असतो ना त्याच्यामुळे आणखीन छान लागतं. हे बघा आता मी एवढं घालून घेतलंय. आता मी हे उन्हात घालून ठेवणार आहे पिशवी नेऊन, आणि बाकीचं आता बाहेर करून घेते, मला नंतर भेटते. आता जस्ट मी जेवली उठली आणि मम्मीनी मला गोळ्या वगैरे दिल्या, मी त्या गोळ्या घेतल्या आणि आता बघा मी फ्रेश झाले पूर्ण. म्हणजे आता मला ताप होता तर कमी झालाय थोडा आणि फ्रेश झाली म्हणजे आता थोडीशी. आता मम्मी बघा इथे काय करते, तिने खारोड्यांचं वगैरे टाकलं आणि आता परत काहीतरी काम करते. हे बघा आता इथे भांडी घासते, ती एवढी भांडीचा ढीक पडलाय तो घासते, ती एकटीच घासते. भांड्यांचा ढीक म्हणजे आता बनवलं जेवण, खारोडे वगैरे साबुदाण्याच्या खारोड्या केल्या. मला तर माहिती पण नाही कधी बनल्या खारोड्या, मी आता जस्ट बघितल्या त्या व्याजीत जाऊन. तू झोपली होती ना, मग पटपट जेवण केलं आधी आणि नंतर मग बनवून घेतलं आणि आता हे करते. तुला जेवायला दिलं, गोळ्या दिल्या, तुला थोडी बोलली जरा उठ व्हिडिओ काढ म्हणलं, थोडा तुला फ्रेश वाटेल तिला म्हणलं. तोपर्यंत मी आवरते बोलली भांडी वगैरे, थोडा आराम करायला. ठीक आहे मम्मी, आता थोडंसं दुपारचं आवरलं ना का तू पण आराम कर. आवरून तर होऊ दे, थोडं आवरलं का थोडं आराम करू, नंतर मग संध्याकाळी व्हिडिओ काढूया. चालेल. हा पोरगा बघा दुपारपर्यंत पूर्ण झोपला नाही आहे आणि मस्ती करत बसलाय, खेळत बसलाय. काय रे झोपायला नको का तुला? हां ए बबड्या, झोप नाहीत? रोज तर झोपतो. हां झोप नाहीत आज? चल आवर, चल तोंडात पाय वगैरे धुवून घे. चल तुम्हाला मॅगी बनवते नाश्त्याला, चला बनू. दीदीला पण बरं नाही, तिला पण थोडी तोंडाला चव येईल, तिला पण उठवते. चला तुला नाही देणार आहे मॅगी. सोनूला आणि तनिषला टेस्टी मॅगी बनवले, कारण तिच्या तोंडाला पण चव नाही आहे ना, म्हणून त्यांच्यासाठी मी मस्तपैकी मॅगी बनवले. त्यांना अशी सुकीच मॅगी आवडते म्हणून त्यांना सुकी मॅगी बनवते. जास्त नाही बनवली, थोडीच बनवले, थोडी देते त्यांना खायला. मेन म्हणजे दीदी जास्त काय खायला नाही मागत आहे ना, जेवत नाही जास्त, म्हणून तिला बोली थोडी खा, तुला टेस्ट पण येईल, चव पण येईल तोंडाला. यांना दोघांना दिले मॅगी खायला, खूप दिवसांनी दिले ना दीदी आज. ते पण दीदीला बरं नाही वाटत आहे म्हणून दिले, तोंडाला चव यावी म्हणून. बघ संधी चांगली झाले का दीदी? बरं वाटतं आता? बरं वाटतं ना? छान झाले ना? ठीक आहे. आणि बबड्या छान झाले का? चला आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा. बाय बाय.